कुणाची विनंती करतोय जरा ती आणि आम्हाला कळत नाही बरं का महाराज. आणि सुग्रीव राजा प्रभू रामचंद्राला सांगू लागलेत, रामा तुम्ही म्हणले ह्या तुझं शरीर एका क्षणामध्ये आकाशामध्ये उडले रामा, आणि हे आमच्या डोळ्यानं आमच्या दृष्टीनं बघितलंय रामा, आणि मग याच्यापेक्षा भाग्यश्रेष्ठ कोणतंय रामा. असा सुग्रीव रामाची भलाई पुन्हा किती करायला लागलेला महाराज. बोला. ऐसे ही आम्हा देखता लक्षणा बाळ बाळता विशाल ताड एके बाणे छेदता तेव्हा हिलता तू होती. म्हणले रामा तुम्ही काय केलंय आमच्या डोळ्यासमोर ह्या तुम्ही शरीर उडवले आकाशामध्ये, हे कार्यभाग केलाय, पण पुन्हा राहिले ना म्हणले रामाने, अजून मी राहिलंय. हे 7 देशाला 7 झाडं ताडाची, आणि ती ताडाची 7 झाडं एका दोरीमध्ये आणणं आणि त्यांचं छेदन मुळासहित छेदन करणं, त्याच्या हाताने वाली मरतोय म्हणले. असा वाली मरत नाही, इतका सोपा वाली मरायला नाही, असं त्यावेळेस सुग्रीव रामाला सांगू लागले. आणि प्रभू रामचंद्र ऐकत होते महाराज. संदिग्ध वानर वचन ऐकोनी श्रीरामे चढवून गुण विला विला फणीबाण ताल छेदन करावया वाचक असा महाराज. काय झालं रामानं बाण काढा, कसा काढा, जसा असणारा गुणीबाण म्हणले चांगला गुणीबाण होता, त्याच्यावर असणार त्यानं छेदन करायचं होतं. कशाचं? 7 ताडाचं. आणि 7 ताडाची झाडं एका दोरीमध्ये येणं आणि त्यांचं छेदन करणं, मुळासहित त्यांचा निपांत करणं, हे भगवंताला काम करायचं होतं. आणि पुन्हा वालीला मारायचं होतं, राज्य सुग्रीवाला द्यायचं होतं. एवढी इच्छा भगवंताच्या मनात पुन्हा पुन्हा होती महाराज. रामाचं काम सोडून दिलं, पण आधी भक्ताचं पुन्हा देवाचं. विषमतालाची ताड स्थिती शेष पृष्ठीवरी उत्पत्ती त्यासी छेदावया श्री रघुपती गेली युक्ती ते ऐका. ही प्रतय कुणाच्या डोक्यावर आहे महाराज, शेषाच्या माथ्यावर ही पर्वतात ही परतवी, आणि इथं छेदन करायचंय. मग व्यक्ती जरा करावं लागल, डोकं लावलं देवानं, म्हणले काहीतरी व्यक्ती करू आणि व्यक्ती करून हे छेदन करण्याचं कार्य करू, असं भगवंत साक्षात देव बोलू लागले. धनुष्य ओढणी आपण चेपिला लक्ष्मणाचा चरण तेने चुकविता अंग संपूर्ण विषमते सम ताड झाले. डोकंच लावलं देवानं, डोकं बी लावावं लागतं महाराज. चारदरीला यायचं नुसतं दुखती खायची माघारी यायचं, काहीतरी डोक्याला लागतंय, आणि डोकं लावल्याशिवाय याच्यात नाही. तसं भगवंतानं डोकं लावलं. लक्ष्मण रामाच्या पाठीमागं होते, राम मागं सरले, लक्ष्मणाच्या पायावर पाय दिला, आणि तसा लक्ष्मणाचा पाय दाबला ना, तसं लक्ष्मणाच्या जीवाची तळमळ झाली. आणि तळमळ झाल्यानंतर ते असणारे ते झाडावर होते, ते असणारे दोरीमध्ये एके आले म्हणले, अशी अवस्था भगवंताची झाली. बोला. शेता शेता अवतार लक्ष्मण तेने अंग चुकविता संपूर्ण विषम ताडे झाले समान श्री रघुनंदन छेदिता. ज्यावेळेस लक्ष्मणाचा पाय दाबला भगवंतानं आणि लक्ष्मणानं अंग चुकविलं, जरा अंग चोरून घेतल्या बरोबर इकडे म्हणले पृथ्वीवरली जी 7 तळाची 7 झाडं होती, 7 एका दोरीत आले महाराज. आणि दोरीत आल्यानंतर भगवंतानं आता पुढे काय करणार आहेत, यांचं छेदन करणार आहेत. कसं करणार आहेत? मुळासहित यांचं छेदन, मुळी सध्या मागे ठेवायची नाही, यांचं छेदन करायचंय. त्याच्या हातानंच वाली मरतोय, दुसऱ्याच्या हातानं वाली मरत नाही. आणि वाली मारायचा एवढा सोपा नव्हता. वालीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ होती, आणि वालीला समोर समोर जर गेलं, युद्ध केलं, तर वाली कुणालाच ऐकत नव्हता, कुणाला बी मारल्या शिवरात नव्हता, एवढा बलवान वाली होता. बोला. धनुष्य वाहोनी दुर्धर गुणी लाविला मोगशर बाण सोडिता श्री रामचंद्र
नाही हे पुढे असणार सावध होऊ नये का म्हणले काय भगवंताचा बाण करील कसा छेदन करील हे ऐका सप्त तालाचे छेदून गिरीवराते विदारुनी सप्त पाताळ भेदुनी निघुनी शासंग देवाचा बाण होता भगवंताचा बाण होता ज्यावेळेस बाण सुटला आणि बाण सुटल्यानंतर त्या 7 ताडाच्या दाराचं छेदन केलं म्हणले छेदन करून बाण पाताळात गेला पाताळातून सर्व त्याच्या मुळ्या सहित छेदन केलं आणि तो बाण पुन्हा परतून आला आणि भगवंताच्या देवाकडे येऊन देवाच्या भात्याजवळ येऊन बाण थांबला म्हणले असा प्रकर्म ह्या भगवंताच्या बाणाने केला अशी अवस्था त्या ठिकाणची आहे महाराज बोला